नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत 36 साईज कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते. चला तर मग आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण टाकूया ब्लाऊजची उंची आणि रुंदी. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, तर आपल्याला या ठिकाणी 14 इंच उंची घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊज आहे 1 इंच उंची आपल्याला इथे वाढवायची आहे, तर आपण 14 इंच उंची घेऊया. कटोरी ब्लाऊजचं समोरच्या भागाचं पेपर कटिंग आपण करत आहोत. आपण 14 वर इथं मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला टाकायचा आहे गळा आणि शोल्डर. तर आता आपण 2.25 इंच या ठिकाणी गळा घेऊया 36 साईजसाठी. कस्टमरला जर खूप डीप गळा चालत असेल तर तुम्ही 2.5 इंचाचा गळा घेऊ शकता, अन्यथा 36 साईजसाठी 2.25 इंचाचा गळा घ्यायचा. आपण इथं या ठिकाणी 2.25 इंचाचा गळा घेतलेला आहे. आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे 3 इंच, जेणेकरून तयार शोल्डर 2.5 इंचाचं होईल. या ठिकाणी आपण गळा आणि शोल्डर दोन्हीही टाकून घेतलेला आहे. पाहू शकतो 2.25 इंच आपण गळा घेतलाय आणि 3 इंच घेतलेला आहे शोल्डर. तर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मोंढा. मोंढा घेणार आहोत आपण 5 इंच. 5 इंच या ठिकाणी आपण मोंढा घेतलेला आहे. पाहू शकता हा गळा, हा आहे शोल्डर आणि हा आहे मोंढा. आता आपण ब्लाऊजची पूर्ण रुंदी टाकूया. 36 साईज म्हणजे 9 इंचाचा हा ब्लाऊज आहे आणि आपण या ठिकाणी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 10.5 इंच इतकी रुंदी घ्यायची आहे. तर आता आपण पूर्ण रुंदी 10.5 इंच टाकूया. वर आपण या ठिकाणी मार्किंग केले. आता समोरच्या भागाला मोंढ्याचा आकार आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. तर 1 इंचावर या ठिकाणी मार्किंग करायची आणि मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने गोलाकार मोंढ्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीने मोंढ्याला आपण आकार देऊन घेतलेला आहे 1 इंचावर. समोरच्या मोंढ्याला आपल्याला 1 इंचावरच आकार द्यायचा असतो नेहमी. आता आपण टाकूया समोरचा गळा. तर आपला समोरचा तयार गळा आहे 5 इंच. तर आपण या ठिकाणी फक्त 5.25 इंच घेणार आहोत, कारण आपले जे कस्टमर आहेत त्यांना खूप छोटा गळा लागतो, त्यामुळे 5.25 इंच आपण घेतलेला आहे. गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि गळ्याचा जो ड्रॉप आहे वरचा आणि खालचा तो तयार करून घ्यायचा आहे. 2.25 इंचाचा गळा घेतलाय, ड्रॉप तयार करून घेतला. आता आपण ह्याला देऊया आकार. या ठिकाणी आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे गोल. गोलाकार आपण गळ्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे कटोरी आणि क्रॉसपट्टी. त्यासाठी आपण खालच्या साईडने पण 10.5 इंच रुंदी टाकूया. 10.5 इंच रुंदी टाकले. आता आपण हे दोन्ही जोडून घेऊया. हे आता पूर्ण बॉक्स आपला तयार झालाय. आता आपण टाकूया क्रॉसपट्टी. 3 इंच अंतर घेतलेलं आहे आपण क्रॉसपट्टीचं आणि वर अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. आणि कमरेच्या साईडला 2.5 इंच क्रॉसपट्टी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आता हे 2.5 इंच आणि 3 इंच आहे, त्याला एक रेष मारून घ्यायची. 2.5 आणि 3 ला तिरकी रेष ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तिरकी रेष आपण ओढून घेतली आणि हा जो अर्धा इंच दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला. अशा पद्धतीने पाहू शकता. अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. अर्धा इंचाचा जर क्रॉसपट्टीला आकार दिला तर समोरच्या साईडला ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीने बसतं शेपमध्ये आणि वर उचलल्या जात नाही. आता आपली ही क्रॉसपट्टी, गळा, मोंढा आणि पूर्ण रुंदी टाकून झालेली आहे. आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचं माप. तर आपली कटोरी आहे 5 इंचाची. तर सर्वप्रथम आपण घेऊया कटोरीची रुंदी 5 इंच. 5 इंच रुंदी घेतली. त्याच्यानंतर मोंढ्याच्या साईडने तिरक्या रेषेमध्ये मध्यभागी आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच अंतर. मोंढ्याच्या आणि कटोरीच्या मध्ये 2.5 इंच अंतर आपल्याला घ्यायचे. आता आपण जो गळा घेतलेला आहे 2.25 इंचाचा, त्याच्यावरती बरोबर व्यवस्थित टेप ठेवायचा 2.25 इंचावर आणि थोडासा असा क्रॉसमध्ये टेप फिरवायचा आणि ज्या ठिकाणी क्रॉसमध्ये टेप येईल त्या ठिकाणी अशी मार्किंग करायची. आणि हे जे 3 पॉईंट आहेत आपले 5 इंच
हे 2.5 इंच आणि हे 2.25 इंच याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण जोडून घेतले तर आता आपली ही कटोरी तयार झालेली आहे. तर परत एकदा मी मोजून दाखवते. ही आहे आपली पूर्ण उंची, 14 इंच रुंदी आहे, 10.5 इंच. समोरचा गळा आहे 2.25 इंच रुंदी आणि 5.25 इंच उंची. शोल्डर आहे 3 इंच, मोंढा आहे 5 इंच, मोंढ्याला 1 इंचावर आकार दिलेला आहे. आणि ही आपली क्रॉसपट्टी आहे 3.5 इंच, म्हणजे शिवून तयार होईल 3 इंचाची. तर अशा पद्धतीने 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज, सॉरी कटोरी ब्लाऊजचं आपलं हे पेपर कटिंग पूर्ण झालेलं आहे. प्रिन्सेस कट जास्त कटिंग स्टिचिंग केल्यामुळे प्रिन्सेसचंच नाव येतं. तर आपलं हे 36चं कटोरी ब्लाऊजचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपण सर्वप्रथम पूर्ण रुंदीच्या साईडचा भाग जो आहे तो कट करून टाकूया आणि क्रॉसपट्टी कट करून घेऊया. क्रॉसपट्टी आपली कट झालेली आहे. आता आपण गळ्याच्या साईडने कटोरी कट करूया. अशा पद्धतीने कटोरी पण आपली कट झालेली आहे. आता गळा आणि शोल्डर कट करायचं आहे आपल्याला. मोंढ्यातून कटिंग करून आपले हे पूर्ण पार्ट आता कट होतील. अशा पद्धतीने 36 साईज कटोरी ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग आपलं या ठिकाणी झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कटोरी वाढवता येत नसेल तर कटोरी कशी वाढवायची म्हणून मला कमेंट करून सांगा. कटोरी वाढवायचं जर पाहायचं असेल तर मी कटोरी वाढवण्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर अशा पद्धतीने 36 साईज कटोरी ब्लाऊजचं हे पूर्ण पेपर कटिंग आपलं झालेलं आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनेलवरती कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर मग आता अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.